मुळात या पुस्तकाचं नाव चुकलेलं आहे. या पुस्तकाचं नाव घेत असताना नरकातला किडा मी संजय राऊत अशा पद्धतीने त्यानं पुस्तकाचं नाव घ्यायला पाहिजे होतं. महाराष्ट्राच्या राजकारणाला नरक बनवण्यासाठी सातत्यानं धडपड करणारा हा एक नरकातला किडा असल्यासारखा माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असोत, राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब असोत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असोत, गृहमंत्री अमित शाह साहेब, या मोठ्या राजकारण करणाऱ्या लोकांच्या जीवनातील चढउतार किंवा त्यांचे एकमेकाला सुखदुःखात झालेली आठवण, जाणीव किंवा केलेली मदत ही त्याच लोकांना माहीत असते. विनाकारण मी प्रत्येकाच्या घराचा शिपाई उतरून मला सगळं माहीत आहे असा आविर्भाव निर्माण करून खोटं नाटक काहीतरी लिहून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम या पुस्तकातून संजय राऊत करतंय. आणि त्याला आत्ता भूतलावर उभा असतानाच मृत्यूनंतरचा नरक दिसायला लागला. एवढी पाप त्या माणसाने केलेली आहे. काय पुस्तक लिहून उत्तरं द्यायचं झालं तर फक्त पुस्तकाचं उलटं नाव करावं लागेल. स्वर्गातला नरक, नरकातला किडा संजय राऊत हे नाव द्यावं लागेल. पुस्तक लिहायचं, लिहू भविष्यात एखादं पुस्तक. तेव्हा मला काय नाही काय लिहूच वाटतं, कारण इतकं लवाड बोलतोय माणूस. त्यामुळं कधीतरी महाराष्ट्राला ही व्यक्तिमत्व खरं नेमकं काय हे दाखवावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.